नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे बाहेर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहेत। याच दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप केलेत। अशोक खरात याच्या सीडीआरची मला कॉपी मिळाली आहे। मी याबाबतची माहिती पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। रुपाली चाकणकर म्हणायच्या खरात माझे गुरु आहेत। रुपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स हे अशोक खरात यांना झालेत। प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल्स अशोक खरातला झालेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स अशोक खरातला नॉर्मल मोबाईल वरून झालेत। यामध्ये 10 इनकमिंग 7 आउटगोईंग होते। यात साधारण 21 मिनिटं अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाषण झालं, असं गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। 1 एप्रिल 2025 पासून ते 17 मार्च 2026 पर्यंतचा अशोक खरातचा सीडीआर अंजली दमानिया यांच्या हाती लागलाय। भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कॉल्स झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे देखील अशोक खरातला 8 कॉल्स आहेत। मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांचा 1 कॉल अशोक खरातला झाला, असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। अशोक खरात सोबत सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची माहिती घेतली। यामध्ये तृप्ती खरात पहिलं नाव आहे। दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत। 33,727 सेकंद रुपाली चाकणकर अशोक खरातशी बोलले होते। आताच्या घटकेला यांना अटक होऊन पूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। इतका वेळ कुणीही कुठल्याही गुरूंशी बोलत नाही। दीपक लोंढे तिसरं नाव आहे। दीपक लोंढे याचे 189 कॉल्स झाले आहेत। 30,529 सेकंद कॉल झाले। कतार, US, व्हर्जिन आयलंड अशा देशातूनही अशोक खरातला फोन आलेत। कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाते उघडली आहेत। या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात याचं नाव असल्याची माहिती आहे। या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झालाय। यामध्ये 8 खाती ही खरात कुटुंबियाची आहेत। यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे। खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला। मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा 2 नावांनी खाते असल्याची माहिती आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचं नाव देखील प्रतिभाच आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।